उपस्थित होते। आदरणीय या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैयासाहेब आलेले, आपण सर्वांना एकदा सर्वांचं स्वागत करूया। राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैया पाटील यांचे सर्व सहकारी यांचं सुद्धा आम्ही आज या देशामध्ये मोठी लढाई लढल्या जाते। ही जी शक्ती आहे त्यासाठी आपण कोणी सांगितलं आहे की जब तक नहीं बड़े बाबू काम थे, जब तक के मुद्दे बड़े बाबू काम थे, हमने दुनिया का फोटो तमाशा बना दिया। आम्हाला सर्व विसरून सर्वांना एकत्र करून ही देशाची लढाई आहे। एक पक्षाची लढाई आहे। लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या माध्यमातून फार मोठं मत करून अतिशय दिलदारपणे रावेरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडून काँग्रेस पक्षाला दिली। त्याचे महत्वाचे शिल्पकार आदरणीय करणदादा खारोटे, आदरणीय सन्मान्य शिरीषदादा, सन्मान्य अरुणदादा माजी आमदार, सन्मान्य रमेशदादा, उदयदादा, आमदार सतीश पाटीलजी, व्यासपीठावरती उपस्थित असलेले खरं म्हणजे प्रत्येक जणांचं नाव घ्यायची माझी इच्छा आहे, पण मागून मला संकेत येत आहे की सन्माननीय व्यासपीठ म्हणून आपण त्या दृष्टीने कल्पना नाही अशी मला सूचना येते। पण आपल्या सगळ्यांची मी माफी मागतो आणि खरोखरच गफ्फार भाई 10-15 साल से हम लोग ये बीजेपी के खिलाफ लड़ रहे हैं भाई। 10-15 साल 15 वर्षापासून गमों ने मेरा एक भी अरमान जिंदा नहीं छोड़ा। इसमाइल भाई, गमों ने मेरा एक भी अरमान जिंदा नहीं छोड़ा, ऐ जिंदगी मैंने तेरा पीछा नहीं छोड़ा। आणि आता रवींद्र भैया साहेबांनी सांगितलं की आता याला फुलस्टॉप द्यायचा। आता सतीश अण्णांनी सांगितलं की याला आता फुलस्टॉप द्यायचा। म्हणून मी सर्वप्रथम या देशाचे नेते सन्माननीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब, सन्माननीय अजित दादाजी, सन्माननीय जयंतरावजी पाटीलजी, सन्माननीय दिलीपराव वळसे पाटीलजी, सन्माननीय जितेंद्र आव्हाडजी, सन्माननीय छगन भुजबळजी आणि सन्माननीय अरुणभाईजी, सन्माननीय सतीश दादा आणि रावेर लोकसभा मतदारसंघ, जळगाव लोकसभा मतदारसंघातला प्रत्येक ज्येष्ठ काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, सन्माननीय कार्यकर्ते, मग त्यामध्ये आमचे जिल्हा परिषदचे सदस्य रमेश दादा असतील, मग त्यामध्ये आमच्या अनंतराव असतील, त्यामध्ये ईश्वर असतील, त्यामुळे अनिल भाईदास असतील, संजय दादा गरुड असतील, अरुण दादा असतील, या सगळ्यांशी त्यांनी चर्चा केली आणि सगळ्यांनी मोठ्या मनाने दिलाने ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडून काँग्रेसला सोडण्याच्या दृष्टीने आणि भावी काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे जास्तीत जास्त आमदार या जळगाव जिल्ह्यातून निवडून येण्याच्या दृष्टीचं नियोजन, हा दूरदृष्टीपणा सन्मान्य अजितदादांच्या माध्यमातून आणि सन्मान्य अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून हा एक सन्माननीय तोडगा हा जो तुम्ही आम्हाला प्रदान केला त्याबद्दल मनापासून भैया साहेब, रवींद्र भैया साहेब मी मनापासून आभार मानतो। त्या ठिकाणी भावी काळामध्ये संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये आदरणीय गुलाबरावजी असतील, देवकर साहेब आम्ही असू, या ठिकाणी जिल्ह्यातल्या सर्वच्या 11 आणि मलकापूरचे आपले कोलते साहेब बसले आहेत, मोहनराव पाटील साहेब बसले आहेत। मलकापूरची जागा सुद्धा निवडून येण्याची ही अतिशय चांगली आता तयारी सुरू झालेली आहे आणि प्रत्येक गावातला रावेर लोकसभा मतदारसंघ असेल, जळगाव लोकसभा मतदारसंघ असेल, या संपूर्ण ठिकाणी प्रत्येक गावातला कार्यकर्ता एक प्रातिनिधिक रूपामध्ये
या ठिकाणी उपस्थित आहे। जवळजवळ 5,500 कार्यकर्ते आज या ठिकाणी हे माझा आपल्या पक्षाचा दोघं पक्षांचा 56 पक्षांचा एकाला 56 पक्ष आहे। या 56 पक्षांच्या या उमेदवारीच्या फॉर्मच्या निमित्तानं इस्माइल भाई एक होता तेरी भी क्या कमाल है, शोरूम इतना तो गोडाउन कितना होगा। शुरुआत इतनी बड़ी है तो आगे चलकर अपने को ज्यादा से ज्यादा वोटों से चुन के आने के लिए ये शुरुआत अच्छी है। म्हणून मी सगळ्यांचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि रवींद्र भैया साहेबांनी आणि आदरणीय सन्माननीय करंट साहेबांनी जी अपेक्षा या जळगाव जिल्ह्याच्या जनतेच्या हिताच्या दृष्टीने केलेली आहे त्या संपूर्ण जनतेच्या हिताच्या दृष्टीनं पार्लमेंटमध्ये आवाज उठवण्याचं काम निश्चितपणे आणि बदलापूर काम करण्याचं काम निश्चित करेल याची आपल्याला ग्वाही देतो। आमचे उमेदवार डॉक्टर पाटील साहेब यांना राहुल गांधीचे हात मजबूत करण्याकरता, शरद पवार साहेबांचे हात मजबूत करण्याकरता निश्चितच आपल्याला लोकसभेमध्ये पाठवायचं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष कल्पनाबाई आणि त्यांचे सगळे पदाधिकारी आलेले आपण त्यांचं पाड्यांच्या स्वागत करूया। आज जळगाव जिल्ह्याचं चित्र थोडंसं भयावह झालं। दहशत आणि दहशतीतून कार्यकर्त्याला नामावरून कसं करता येईल या प्रकारचा प्रयत्न या जळगाव जिल्ह्यातला एक मंत्री करतात। आम्ही सुद्धा सगळे काँग्रेसचीच माणसं आहोत। मी पहिली माझ्या विधानसभेची निवडणूक काँग्रेसच्या चिन्हावर लढलो आणि निवडून पण आलो। राज्यामध्ये भाजप शिवसेनेचं राज्य असताना सतीश अण्णांना धाडस दाखवलं, कुठल्याही आमिषाला बळी न पडता काँग्रेसचं तिकीट त्यावेळेला आम्ही घेतलं आणि 34,000च्या मताधिक्यानं लोकांनी मला निवडून दिलं पंजा या निशाणीवर। मधल्या काळात थोडस कार्यकर्त्यांनाच वाटायला लागलं की आता आपण कुठं गेलं पाहिजे, पण आज आपल्याला सगळ्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे, मी राजकीय भाषण आज करणार नाही, वेळोवेळी अनेक प्रसंग येतील त्यावेळेला बोलू, पण आता ही संधी जर आपण तोडली, जिल्ह्यातल्या 2 जागा जर आपण निवडून दिल्या नाही तर आपल्याला उमेदवार सुद्धा सापडणार नाहीत। आता सापडल्या आता तिकडे देवकरप्पा आणि इकडे डॉक्टर उल्हास पाटील हे उमेदवार नाही, तुम्ही सगळेजण उमेदवार आहात आणि म्हणून आजपासून निर्धार करायचा आहे 23 तारखेपर्यंत तन मन धन लावू नका, डॉक्टरांकडे तशी गरज नाही धन लावायची, पण तन मनानं आपण जर या रिंगणात उतरलो तर मला वाटतं गिरीश महाजनची झोप आपल्याला उडवायची आहे आणि त्याला त्याची जागा दाखवायची। गिरीश महाजन सांगतो की 8 जागा या भागातल्या मी निवडून आणतो भाजपच्या, कोणाच्या बापाची ठेव नाही, कार्यकर्त्यांची ठेव आहे आणि ठेव जतन करण्याच्या संदर्भात आज संघ बांधा की 2 जागा जिल्ह्यातल्या, मग पुढची तर तुमची नंदुरबारची काँग्रेसची येणारच आहे, नाशिक जिल्ह्याचं चित्र काही तुम्हाला माहितीच आहे। त्यामुळे या लढाईत गिरीश महाजनांना घरी पाठवण्याच्या संदर्भात, भाजपला धडा शिकवण्याच्या संदर्भात आपण सगळ्यांनी एक उत्साहाचं वातावरण निर्माण करायचं। मी येताना संजू दादाचे काही वाक्य ऐकत होतो, दादा खरं आहे कधी कधी अपयशानं माणूस कसतो, किती वेळा लढा द्यायचा यालाही सीमा आहे, पण मला वाटतं ती सीमा आता संपणार आहे। त्यामुळे सगळ्यात 1 नंबरचं काम तुम्ही जामनेर पासून सुरुवात केली, वाटेल ते करून गिरीश महाजनच्या मतदारसंघात आपल्याला अधिकाधिक लीड कसा देता येईल तो प्रयत्न आपल्याला करायचा आहे आणि म्हणून त्या प्रयत्नात आता काळ्या वाजून घेऊन नाही रमेश दादा, घाबरायचं काहीच कारण नाही कोणाला, समोर कोण आहे कोण उमेदवार आहे सगळे तर एकदम मातब्बर माणसं आहेत। इकडे सुनील दादा, इकडे अरुण दादा, इकडे राजू दादा, आणखी अरुण भाईचा तर काही प्रश्नच नाही, चोपडा सांभाळायचा आहे भाई, कमी राहता कामा नये, मी छोटा माणूस आहे
तुमच्या वयाने लहान आहे, मला अधिकार नाही येते बोलायचा, पण मुक्ताईनगर बाबूजी कमी राहता कामा नये. वाक्य ते करा. डीजी बाळासाहेब मान हलवून उपयोग नाही, आता मान हलवून उपयोग नाही, आता त्यांना मान हलवायला लावायचा आहे. कराल का हे काम? जरा हात वर करून शपथ आहे तुम्हाला की आजपासून कुठल्या आमिषाला बळी पडायचं नाही. तुमच्याकडे पण येतोय, कारण ती मुक्ताई माता ठेचा भाकर खाऊ, पण रावेर मतदारसंघातली आणि जळगाव लोकसभेची जागा, या दोघही जागा आम्ही जिंकून दाखवू आणि गिरीश महाजनला त्याचा रस्ता दाखवू. इंदिरा गांधींपासून डोकावण्याचा प्रयत्न केला, घराघरामध्ये पंजा पोहोचला आणि तोच परत पोहोचवण्याच्या संदर्भात आज आपल्या सगळ्यांची बांधिलकी आहे आणि ते काम आपण करायचं आहे. चौधरी साहेब, डॉक्टर साहेब आता बोलून चालणार नाही, ते दोघं चौधरी नामदेवराव अरे डॉक्टर कराल ना सगळे. त्यामुळे एकच वर्ष डॉक्टर उल्हास पाटलाला मिळायला, मला वाटतं 92ला 98ला, पण एक वर्षात विजय असलेला माणूस काय करू शकतो हे डॉक्टर उल्हास पाटलाने दाखवलं. आणि म्हणून परत एकदा ही संधी आली तर या रावेर मतदारसंघाचं चित्र बदलून टाकतील विकासाच्या संदर्भात. आणि म्हणून आता यांचे दिवस संपवायचे संपतील ना, ते आपले हे मुक्ताईनगर बोधवडवाले हे आडी काढा मध्ये तुम्ही कुठे गेले होते म्हणे ना, परत आले ना. ही वस्तुस्थिती आहे. या जिल्ह्यात गेल्या 20 वर्षापासून भाजपचे खासदार आहेत. जिल्हा परिषद त्यांच्याकडे, मिल्क फेडरेशन त्यांच्याकडे, दूध बँक त्यांच्याकडे आहे. आम्ही कमी पडलो, आमचे नेते कमी पडले, वस्तुस्थिती आहे. पुढच्या लोकसभेच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांना विनंती करेन की झालं गेलं मागच्या जिल्हा परिषदचं विसरून परत एकदा लोकसभेच्या माध्यमातून दोन्ही उमेदवार प्रचंड मताधिक्याने कसे विजयी होतील याची खऱ्या अर्थाने व्यूहरचना आपल्याला करावं लागणार आहे. आज मी अभिमानानं सांगणार ना की जळगाव लोकसभेची जागा तर आपली 100% जिंकणारच आहे. कारण गिरीश महाजनांना जसा आपण प्रश्न करतात तर जिल्हा अध्यक्ष नाते मी देखील प्रश्न करेल की त्या ठिकाणी असलेले खासदार यांना का तिकीट दिलं नाही हा देखील त्यांचा महत्वाचा प्रश्न आहे. खासदार अकार्यक्षम आहे का वेगळं काम आहे? आज वेगळे तिकीट त्या ठिकाणी बदलत आहेत, नवीन नावं येत आहेत. जिल्ह्यात 2-3 आमदार खासदार त्या ठिकाणी त्यांचे आहेत, प्रामुख्याने पालकमंत्री आहेत, मंत्री आहेत, जलसंपदा मंत्री आहेत, परंतु प्रत्यक्षात भाजपला उमेदवार मिळत नाही. हे देखील काल परवापर्यंत उपस्थित होती. नाथाभाऊ सांगत होते की तुम्हाला उमेदवार मिळणार नाही, परंतु आम्ही असा उमेदवार दिला की भाजपची जळगावची जागा छेद करत दिला. गुलाबराव देवकरच्या प्रचंड मताधिक्याने निवडून येईल ही शंका आमच्या मनामध्ये नाही. रावेरची जबाबदारी अण्णा आमच्याकडे, आपलं देखील मार्गदर्शन, आपल्या देखील सभा अरुणभाई असतील, बाबूजी असतील, हे सर्व तरुण मंडळ त्या ठिकाणी फिरतील. हालात बना सकते हैं, इनकी सियासत पे भरोसा न करो दोस्तों, ये हर तरफ एक नया गुजरात बनाना सकते हैं. अशा पद्धतीने या देशामध्ये हिंदू मुसलमानांच्या दंगली पेटून, या देशामध्ये हिंदूंच्या कत्ली झाल्या, मुसलमानांच्या कत्ली झाल्या, दलितांच्या कत्ली झाल्या, मुसलमानांच्या कत्ली झाल्या, आणि या देशामध्ये सर्वत्र हिंदू मुसलमानांचा कत्ली करून या देशामध्ये जो भारतीय जनता पार्टीचा कमळ आहे, या भारतीय जनता पार्टीचा हा जो कमळ आहे, या कमळाचे जे लाल चिन्ह आहे, या प्रत्येक पाकड्यावरती जो रक्ताने मारलेला हे कमळ आहे. म्हणून या ठिकाणी एक लक्षात ठेवा, अरे या निवडणुकीमध्ये ही मतदान रूपी छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार आपल्या हातामध्ये घ्या, महान देशभक्त शहीद टिपू सुलतानची तलवार आपल्या हातामध्ये घ्या आणि आपल्या रक्ताने मारलेला हे कमळ छाटून टाका. हा संदेश या ठिकाणी सर्वांना लक्षात घेण्याची गरज आहे. कारण की आपण सर्वांना माहिती आहे की एकीकडे आहे नाथा भाऊ थापा भाऊची पार्टी, त्या पार्टी, आणि दुसरीकडे आहे अश्लील पार्टीचे वाघा भाऊ. एकीकडे नाथा भाऊ थापा भाऊ आणि दुसऱ्या अश्लील पार्टीचे वाघा भाऊ. अशा पद्धतीने भारतीय जनता पार्टीचं नाव काय आहे? भारतीय जनता पार्टीचं नाव भारत चलाव पार्टी आहे. भारतीय जनता पार्टीचं नाव भाजप नसून भारतीय जनता पार्टीचं नाव भारत चलाव पार्टी आहे. मला या ठिकाणी म्हणायचं आहे की बहुजन वंचित आघाडी
संविधानावरती आलेलं जे संकट आहे आणि संविधान बचाव आघाडी निर्माण करायला पाहिजे होती. बहुजन वंचित आघाडी निर्माण करून तुम्ही ओवैसी साहेब आणि बाळासाहेब तुम्ही दोघांनी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडून मत विभागणीची सुपारी घेतलेली आहे. परंतु या देशातील जनता ही जागरूक आहे. एकीकडे संविधान हातामध्ये घेऊन मनुस्मृतीला जमिनीमध्ये गाडून आपलं सर्वांचं राज्य आम्हाला या ठिकाणी या देशामध्ये आणायचं आहे मित्रांनो. आणि त्यासाठी आपण सर्वांची लढाई सुरू झाली आहे. कोणाला मतदान करणार आहात तुम्ही? एकीकडे नथुराम गोडसेची औलाद भारतीय जनता पार्टी की ज्या नथुराम गोडसेंनी महात्मा गांधींचा खून केला त्या भारतीय जनता पक्षाला तुम्ही मतदान करणार आहात का? अरे एकीकडे छत्रपती शिवराष्ट्र माता मासाहेब जिजाऊ आमच्या छत्रपती संभाजी राजांना दारुडा म्हणणारा भारतीय जनता पार्टीच्या मनोवादी लोकांना तुम्ही या ठिकाणी मतदान करणार आहात का? अरे 130 कोटी भारतीय जनतेचं रक्षण करणारं भारतीय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं ते भारतीय संविधान बदलून मनुस्मृतीवर आधारलेलं संविधान या देशामध्ये आणणाऱ्या भारतीय जनता पार्टीला तुम्ही मतदान करणार आहात का? हा मला तुम्हाला या ठिकाणी सवाल आहे मित्रांनो. मन की बात एकीकडे मन की बात ऐकतात नरेंद्र मोदी साहेब 3 तलाक म्हणतात. अरे स्वतःची पत्नी तुम्हाला तलाक देत आहे तुम्ही कसल्या 3 तलाकच्या गोष्टी करता मोदी साहेब?